सकाळी पावसामध्ये एक स्टुडंट भेटला होता. स्टुडंट भेटल्यानंतर तो एक एक्सपेरिमेंट घेऊन जात होता. तर माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. कसं केलंस हे तू? हां, आता आम्हाला ह्याचं कूलर बनवायचं. कूलर. तो काही दिवसानंतर क्लासमध्ये येऊन एक्सपेरिमेंट करून दाखवतो असं म्हटलं आणि तिथून निघून गेला. 4+4 किती? 4+4 किती होतात सांग लवकर. 5+3. 5+3. बोटावर मोज ना. खाता काय नुसतं खायचं काय? अरे नसतं ते झाले जरा हे काम बी करत जाय. नुसतं खायला नाही लागलं काय. बोटावर मोज. बोट मोजायला लावले. हे 5 बाजूला पुढे आता इथून 6 पासून मोजे. 8. मग आन्सर कधी बोलतीस? काय आन्सर? 8. मग 4+4 किंवा 5+3 किती होतात? 8. 8च होतात. मग ते ऍडिशन करायला जरा शिक ना. कधी शिकणार आहे? 2+3 किती होतात ते सांग. 2+3 बोटांवर कर ना. 3 हे आणि हे 2 किती होतात? 1 आणि 2 किती होतात? 5. 3+2 5. एवढा वेळ लागतो एवढं सांगायला? 5. आता सांग. 8. किती सोपं आहे? यायला की नाही आता यायला की नाही? सभी बच्चे अभी काउंटेबल नाउन्स एंड अनकाउंटेबल नाउन्स लिख रहे हैं और उसी के साथ ग्रामर का क्लास शुरू हो गया है. काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन are things, people, animals, and places that we can count. We use many uncountable noun. Uncountable noun are nouns that we cannot count. Space, snow. We use much. इकॉनॉमिक मिनिस्टर जे निर्मला सीतारामन यांनी बजेट काल दाखवलं होतं. पार्लमेंटमध्ये दाखवलं होतं, पेश केलं होतं. तिथे फोटोज आहेत, प्रेसिडेंट सोबत आहेत फोटोज. मग इथे काय म्हटलं, प्रेसिडेंट मुर्मू देन फेड द फायनान्स मिनिस्टर कर्ड अँड शुगर विच इज अ सिम्बॉल ऑफ विशेस फॉर गुड. आपण कधी काहीतरी शुभ कामासाठी आपण काय करता, कर्ड अँड शुगर देऊन आपण देतो ना. काही शुभ काम करायचं असेल तर आपली संस्कृती आहे की कर्ड आणि शुगर त्यांना देता की नाही. मग तशाच पद्धतीनं कर्ड अँड शुगर विच इज अ सिम्बॉल ऑफ विशेस फॉर गुड विशेससाठी त्यांनी कर्ड अँड शुगर दिलं म्हणून असं सांगितलं. काय बजेट मॅटर्स, कशामुळे बजेट महत्वाचं आहे? बजेट हेल्प्स अंडरस्टँड व्हॉट द गव्हर्नमेंट प्लॅन्स टू डू विथ इसेन्शियली द सिटिझन्स मनी. आपलं जे मनी असते की नाही, आपण जे टॅक्स भरता, गव्हर्नमेंटला टॅक्स भरता, सगळेजण टॅक्स भरतात की नाही. काही थोडंफार भरतात. कुठंतरी काय असते, इलेक्ट्रिक बिल असते, इलेक्ट्रिसिटी बिल असते, त्याच्यासोबत वॉटर बिल असते, वॉटरचं इरिगेशनचं किंवा ते वॉटर सप्लायचं बिल असते, ते एक असते. घराचं बिल पण असते, आपण जिथं जागा घेता त्या प्रॉपर्टीचं सुद्धा छोटंसं बिल असते. आणखी जे आपण काही विकत घेता, किराणा सामान घेता, शेंगदाणे, चॉकलेट, बिस्किट खाता की नाही, चॉकलेटवर सुद्धा, तुमच्या बिस्किटावर सुद्धा काय असते, टॅक्स असते, GST टॅक्स असते. 5 रुपयाचं जे तुमचा पुडा असते की नाही, बिस्किटचा पुडा किंवा कुरकुरे, वेफर्स वगैरे, त्या वेफर्सवर सुद्धा टॅक्स असते. ते असते फक्त 2-4 रुपये, 2-3 रुपयाचं फक्त. तर ते 2 रुपये जास्त लावून टॅक्स घेतात.
गव्हर्नमेंटला भरतात ते जे कोणी आणतात ते. सर ते टॅक्स इन्शुरन्स असं लिहिलेलं पण राहतं त्याच्यावर पण असते बघा, जीएसटी नंबर असते, जीएसटी टॅक्स वगैरे टॅक्स असते पूर्ण डिटेल. कधी कधी तुम्ही वेफर्सचे मागचं वेफर पहा, तिथं टॅक्स पण असते बॅकमध्ये. त्याच्यामध्ये काय असते इन्ग्रेडियंट्स वगैरे असतात, कधी बघत असेल कार्बोहायड्रेट्स, फॅट, मिनरल्स, काय खायला आपण ते पण पाहायचं. हां त्याच्या एक्सपायरी डेट आणि महत्वाचं काय, एक्सपायरी डेट पाहून खायचं कोणतीही गोष्ट. कधीही पण आपण जेव्हा विकत घेतो त्यावेळेस सुद्धा एक्सपायरी डेट पाहून खायचं. सर काही याच्यावर एक्सपायरी डेट नसते, त्याच्यावर लिहिलं असेल जेव्हा पॅक केलं त्याच्यानंतर तेवढ्या महिन्यानंतर 12 मंथसाठी किंवा ते फोडल्यानंतर 12 मंथ पर्यंत ते चालेल असं म्हणून लिहिलेलं असते. मग आता हे वाय बजेट मॅटर्स कशामुळे मॅटर करते, कारण आपण टॅक्स भरता आणि ते गव्हर्नमेंट कुठे वापरते पैसे ते पाहण्यासारखं आहे. पाहू, गिव्हन टू द गव्हर्नमेंट इन द फॉर्म ऑफ मल्टिपल डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. मल्टिपल डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस आपण भरता. हु इज रेस्पॉन्सिबल फॉर प्रिपेरिंग बजेट, कोण रेस्पॉन्सिबल असतात, नॉडल बॉडी रेस्पॉन्सिबल फॉर प्रिपेरिंग द बजेट. खूप आहे याच्यामध्ये बरंच काही. आता हे स्कीम्स असतात, अलोकेशन ऑफ मोर दॅन 3 लाख करोड फॉर स्कीम्स बेनिफिटिंग विमेन अँड गर्ल्स. विमेन आणि गर्ल्सला 3 लाख करोड रुपये देणार आहेत टोटल, म्हणजे टोटल मनी 3 लाख करोड रुपये होतात. विकसित भारत करण्यासाठी हे जे स्टेट्स आहेत, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश यांना खर्च करणार आहे. किती रुपये खर्च करणार आहे यात दिलं नाही, बट याला सुद्धा काहीतरी खर्च करणार आहे. आणि इथं प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान, त्याच्यासाठी 5 करोड ट्रायबल्स पीपलला काहीतरी 63,000 विलेजेस आहेत त्यांना बेनिफिट करायचं आहे. मोर दॅन 100 ब्रांचेस ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक विल बी सेटअप इन द नॉर्थ ईस्ट रिजन. नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये सुद्धा पोस्टचे खाते वगैरे बँक वगैरे काढायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा खर्च करणार आहे गव्हर्नमेंट. याच्यामुळे समजते आपल्याला की गव्हर्नमेंट काय करणार आहे या बजेटनुसार. वॉटर मॅनेजमेंट आहे, वॉटर मॅनेजमेंटमध्ये आहे ट्रान्सिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, स्ट्रीट मार्केट्स, त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे असते. स्ट्रीट मार्केटमध्ये जे असतात, स्ट्रीटमध्ये जे दुकान असतात त्यांना पण टॅक्स घ्यावं लागते. कर्ज वगैरे देते, माहिती आहे का, कुठेतरी कर्ज देते. मग हे कर्ज इथून भेटते. किती आहेत, किती स्कीम्स आहेत, स्कीम्सवरून कळते किती स्कीम्स गव्हर्नमेंट अप्रूव्ह करते, किती देते लोकांसाठी. आता 50,000 रुपये पासून सुरू असते स्कीम, 2 लाखापर्यंत आहे. जर आपण इनिशियल स्टार्टअप करत असाल, आपण कोणतं दुकान टाकायचं असेल आपल्याला, तर 2 लाखापर्यंत ते काय करतात, आपल्याला मदत करतात. पहिल्यांदा गव्हर्नमेंट देते आपल्याला पैसे. तर बिजलीसाठी आता मुफ्त बिजली तर द्यायली गव्हर्नमेंट, असं जर केलं तर आपण सोलार पॅनल्स केलं तर मुफ्त बिजली तर द्यायली, पण ते कसं देणार आहे, किती लोकांना देणार आहे, कसं किती पैसे खर्च करणार आहे याच्यामध्ये. 1 करोड हाऊस होल्ड्स ऑप्टेन फ्री इलेक्ट्रिसिटी, 1 करोड लोकांसाठी त्यांनी काय करणार आहे, फ्री इलेक्ट्रिसिटी देणार आहेत. अप टू 300 युनिट्स एव्हरी मंथ. 300 युनिट्स म्हणजे एका महिन्यामध्ये आपण 300 युनिट्सचा यूज करत असाल तर आपल्याला फ्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल माफ होणार आहे आपली, म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्री होणार आहे. 1.28 करोड रजिस्ट्रेशन्स अँड 14 लाख ॲप्लिकेशन सो फार. इरिगेशन अँड फ्लड मिटिगेशन, आता कुठं तरी फ्लड आलं, असिस्टन्स फॉर फ्लड मॅनेजमेंट अँड रिलेटेड प्रोजेक्ट्स इन आसाम, सिक्कीम, उत्तराखंड. तर फ्लड वगैरे आलं, पूर आल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, इरिगेशन आणि फ्लड मिटिगेशन करावं लागणार आहे. म्हणजे तिथं का आपले जवान जातील, NDRF वगैरे जाते की नाही. तिथं कधी कधी तुम्ही याच्यामध्ये बघत असाल टी व्हीमध्ये की मोठे मोठे जवान असतात, ते एरोप्लेन हेलिकॉप्टर न जातात तिथं पोहोचतात. सिक्कीममध्ये होते, उत्तराखंडमध्ये होते. कधी कधी आपल्याला भूकंप सुद्धा एका ठिकाणी जर झाला, त्याच्यासाठी सुद्धा पैसे गव्हर्नमेंटच पे करते. सगळा खर्च कोण करते, गव्हर्नमेंटच करते. घरांचं रिकन्स्ट्रक्शन होते, रिहॅबिलिटेशन होते. मग त्यावेळेस सुद्धा गव्हर्नमेंट काय करते, पैसे वगैरे प्रोव्हाइड करते. आता विष्णुपद टेम्पल कॉरिडोर हे बांधायचं आहे, हे एक आहे. टुरिझमला त्यांना वाढवायचं आहे, टुरिझमसाठी सुद्धा थोडंसं फक्त लक्षात असू द्यायचं. कुठं काय काय करते गव्हर्नमेंट. महाबोधी टेम्पल कॉरिडोर आहे,
तिथं टुरिझमचं आहे. टुरिझम म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? जिथे आपण फिरता, जर्नी असते, टूर असते, फिरता, टुरिझम. हे टुरिझम जे आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला काहीतरी करावंच लागते. फॉर एक्झाम्पल आपले किल्ले आहेत, किल्ल्यांना स्वच्छ बनवणं, त्यांच्यासाठी स्वच्छ बनवण्यासाठी काय असतात, माणसांना पगार द्यावा लागते. आपलं रुपीज आहे की नाही, रुपीज स्टेबल आहे, म्हणजे आपण कोणाकडून भीक मागला नाही, कोणाची भीक मागितली नाही, कोणत्या देशाकडून आपण पैसे मागितले नाही, किंवा आपलं बरोबर आहे, बॅलेन्स्ड आहे असं सांगितलेलं आहे. रुपीज गोज टू पेन्शन वगैरे देणं. कुठे जातात पैसे? अदर एक्सपेंडिचर 9% आहे, पेन्शन वगैरे लोकांना द्यावं लागते. डिफेन्समध्ये 8% खर्च होतात, सबसिडीजमध्ये 6% खर्च होतात. डिफेन्स म्हणजे माहिती आहे का, युद्धामध्ये आता पगारी द्यावं लागतात. ते आर्मीजला सगळ्यांना 50,000 रुपये पगार असते. त्यांचे बंदूक वगैरे त्यांचं सुद्धा काय करावं लागतं, नीट चालतात का नाही त्याच्यासाठी सुद्धा. त्यांचे गनमध्ये बुलेट्स वगैरे नीट आहेत का, किंवा त्यांना गन्स लागले असेल तर ते फेकून टाकायचे, दुसरे घ्यायचे, नवीन गन्स इम्प्लिमेंट करायचे, नवीन बॉम्ब्स आणायचे, नवीन काहीतरी. डिफेन्स सिस्टम माहिती आहे का तुम्हाला? डिफेन्स सिस्टम मध्ये काय काय लागते? गाड्या, व्हेकल्स लागतात. व्हेकल्स जर खराब झाले किंवा व्हेकल्स जर ढासाळून पडले, कुठं 2-4 व्हेकल्स एका नदीमध्ये वाहून गेले आणि लोक सुद्धा मेले, त्याच्यामध्ये आर्मी सुद्धा मेली, तर मग काय करावं लागणार गव्हर्नमेंटला? त्यांच्या घराला सुद्धा 2-2 लाख रुपये द्यावं लागणार आहे. आणि त्याच्यासोबत दुसरं काय, व्हेकल्सला इम्प्लिमेंट करणं, नवीन इनोवेटिव्ह गोष्टी आपल्या डिफेंस मध्ये आणणं. DRDO आहे. अभी देखिए हमारी जो गवर्नमेंट है वो 3 चीजों पर, कौन से सेक्टर में सबसे ज्यादा खर्च करती है? एक्सपेंडिचर ऑफ मेजर आइटम्स. डिफेंस में 4,54,773 करोड़. रूरल डेवलपमेंट 2,65,808 करोड़. एग्रीकल्चर एंड अलाइड एक्टिविटीज में कितना खर्च करती है? देखो 1,51,851 करोड़. होम अफेयर्स 1,50,983 करोड़. एजुकेशन सेक्टर, वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट सेक्टर, 1,25,638 करोड़. IT एंड टेलीकॉम 1,16,342 करोड़. हेल्थ 89,287 करोड़. एनर्जी 68,769 करोड़. सोशल वेलफेयर 56,501 करोड़. कॉमर्स एंड इंडस्ट्री 47,559 करोड़. इस तरह हमारी जो सरकार है इस साल, मतलब यहाँ बजट में पेश किया था, तो इतना खर्चा करती है, एक्सपेंडिचर करती है मेजर आइटम्स पर. आई होप आज का जो बजट का सेशन था वो आपको समझ में आया होगा. और इसी तरह के वीडियोस आपको देखना है तो बस करना है लाइक, कमेंट और सब्सक्राइब. इम्पॉर्टेंट तो सब्सक्राइब करना है. सब्सक्राइब करोगे तो आपको नोटिफिकेशन आती रहेगी हमारे वीडियोस की, तो मत भूलिएगा सब्सक्राइब करने के लिए. ठीक है, इसी तरह हमारे साथ जुड़िए और एंजॉय कीजिए हर एक व्लॉग. यहीं पर हम आज समाप्त करते हैं व्लॉग को.